छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये अत्यंत धक्कादायक प्रकार समोर आल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। छत्रपती संभाजीनगरला जे काही अवैध होर्डिंगने पूर्णतः विळखा घातला होता तो कुठेतरी मात्र आता विळखा हा छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्याचा एक प्रकारचा ज्यांनी जीव घेतला देखील आपल्याला पाहायला मिळत आहे। आज सकाळी 9:30च्या दरम्यान महानगरपालिकेचे कर्मचारी जे अवैध होर्डिंग आहेत ते काढण्याचं काम सुरू केलं होतं। ते काम काढत असताना मात्र अमोल जाधव नावाचा जो 27 वर्षीय तरुण आहे तो होर्डिंग काढत असताना त्याला जे काही लोखंडी गज असतात ते रॉड असतात ते रॉड कुठेतरी त्या तारेला चिटकला आणि त्यामुळे अक्षरशः त्या कर्मचाऱ्याचा जागीच मात्र घोरपळून निधन झाल्याचं देखील पाहायला मिळतंय। त्याच्यासोबत एक दुसरा देखील एक तरुण होता तो मात्र फेकल्या गेल्याने त्याचा जीव वाचला आहे। मात्र ज्या प्रकारे अवैध होर्डिंगने सर्व छत्रपती संभाजीनगरला विळखा घातला होता त्यानंतर मात्र कुठेतरी महानगरपालिकेने याचा काही बोध घेतला का असं ते अद्यापही आपल्याला दिसून येत नाही। कारण की छत्रपती संभाजीनगरमध्ये अद्यापही अशा अवैध होर्डिंग मोठ्या प्रमाणामध्ये शहरात पाहायला मिळते। हायकोर्टाने देखील महानगरपालिकेला निर्देश दिले होते जे काही अवैध होर्डिंग आहेत त्या काढून घेण्यात यावे। मात्र महापौर समीर राजूरकर यांनी देखील 2 दिवसापूर्वी वक्तव्य केलं होतं की छत्रपती संभाजीनगरच्या पूर्णतः जे काही अवैध होर्डिंग आहेत हे काढण्यात येतील। मात्र असं होताना कुठं दिसून आलं नाही। त्याचमुळे मात्र एका निष्पाप कर्मचाऱ्याचा या अवैध होर्डिंगने बळी घेतलेला आहे। खऱ्या अर्थाने पाहायला गेलं तर छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री यांनी देखील आता या होर्डिंग्सवरती मोठ्या प्रमाणात ताशेरे ओढले आहे। ज्यांनी कोणी ही होर्डिंग लावली असेल त्याच्यावरती गुन्हा दाखल करण्यात यावा असे देखील त्यांनी वक्तव्य केलेलं आहे। मात्र ज्यावेळेस हे होर्डिंग लावले होते त्यावेळेस महानगरपालिका झोपीत होते का असा प्रश्न देखील सर्वसामान्य नागरिकाला पडलेला आहे। त्यामुळे ज्या अमोल जाधवांचा मृत्यू झालेला आहे ज्या अवैध होर्डिंगमुळं त्याच्या घरच्यांनी मात्र धाय मोकळून राहताना आपल्याला पाहायला मिळत आहे। खऱ्या अर्थाने अवैध होर्डिंगने एका निष्पाप कर्मचाऱ्याचा बळी घेतलेला आहे। यापासून मात्र आता महानगरपालिका काही बोध घेणार आहे का, ज्या घटना घडली आहेत त्या अवैध होर्डिंगवाल्यावरती काही गुन्हे दाखल होतील का हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। संजय अयर, LS न्यूज, छत्रपती संभाजीनगर।